आज पोळा तर होता, पण त्यासोबतच नवरात्रीसाठीची साफसफाई मला करायची होती. त्याचासुद्धा दिवस होता. सर्वात प्रथम तर तुम्हाला नवरात्रीच्या आणि पोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला मी बेडरूमची साफसफाई करायला घेतली, त्यासोबतच मशीनसुद्धा लोड केली होती. बेडरूमची साफसफाई करून झाल्यानंतर किचनची घेतली आणि त्यामध्येच एका ब्लाऊजचे बटन हुक्स वगैरे राहिले होते, ते बसवून घेतले. त्यासोबत जुरळांना आणि पालींना पळवण्यासाठी मी एक सोल्युशन बनवलं होतं. याचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही जाऊन नक्की चेक करा. आरशासारखं घर स्वच्छ झालं की नुसतं पाहावंसंच वाटतं, पण पाहण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा पोळा असल्यामुळे मला पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता. सगळी स्वच्छता आवरल्यानंतर एक मोठा श्वास घेतला आणि स्वयंपाकाची तयारी सुरू केली. इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती, त्यासोबतच इतका जोराचा पाऊस चालू झाला की सगळा पाऊस जो आहे तो दरवाजामधून आत आला. वाढाव काम झालेलं पाहून माझं तर डोकं खूप जास्त दुखायला लागलं आणि डोक्याला शांत करण्यासाठी एक गरमागरम अद्रकचा चहा बनवला. त्यानंतर बनवलेला स्प्रे सगळीकडे स्प्रे केला आणि छान अशी बैलपोळ्याची पूजा करून घेतली.